मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या असा आदेश काल सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिला. या निवडणुकांवर राज्य सरकारच्या कामाचं खरं रिपोर्ट कार्ड, वस्तुनिष्ठ मूल्यांकन ह्या सरकारवर या उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून होईल. हे मात्र तितकंच प्रखर आणि वास्तव सत्य आहे. परंतु तो आजचा विषय आपला नसल्याने मित्रांनो, आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय अलीकडच्या काळात राजकारणामध्ये जे कपट आणि दगाबाज आणि विश्वासघाताचं राजकारण महाराष्ट्रामध्ये हे गेल्या काही वर्षापासून सुरू होतं, परंतु आता मात्र त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसते. त्याच विषयावर त्याचा परामर्श घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण या माध्यमातून बनवतो. सत्तेसाठीचं राजकारण आता राजकारणाच्या पलीकडे गेलंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेने महायुतीचे सत्तेचे दरवाजे उघडे झाले. मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेने आता मात्र सरळ सरळ राज्यातील जनतेला वेड्यात काढण्याचा प्रकार हा राज्य सरकारकडून म्हणजे राज्यकर्त्याकडून सुरू झालाय. लाडक्या बहिणींना सुरुवातीला 1500 रुपये देण्याचं अभिवचन हे राज्य सरकारने दिलं होतं. त्यानंतर राजकीय सत्ता स्पर्धेमध्ये पुन्हा सत्ता हस्तगत करण्यासाठी 2100 रुपये हे वाढवून देण्याचे आश्वासन हे महायुतीने दिलेलं होतं. मात्र सत्ता हस्तगत केल्यानंतर ते महायुतीने ते आश्वासन पाळलं नाहीत आणि मंत्री असलेल्या नरहरी झिरवाळांनी आम्ही मात्र 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं नव्हतं असं हे 4-5 दिवसापूर्वी सांगितलं. त्यानंतर नरहरी झिरवाळांवर कडी करण्यासाठी किंबहुना नरहरी झिरवाळांवर पुढे जाऊन नेहमी वादाच्या भोवऱ्यामध्येच असलेले आणि नेहमी संशयाच्या राजकारणामध्ये वावरणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मी कधीही महाराष्ट्रातील जनतेला कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं नव्हतं असं सांगून हात झटकण्याचा प्रयत्न हा दादांनी केला. यातून सध्याच्या राजकारणाचं किती राक्षसीकरण झालंय आणि सत्तेच्या हव्यासापोटी किती राजकारणी मंडळी धडधडीत आणि धांदात खोटे बोलतात याची प्रचिती या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली. सत्ता आल्यास 100 दिवसात ती कर्ज माफ होईल असा शब्द जाहीर सभेतून महायुतीच्या निवडणूक जाहीरनाम्यातून हा मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी दिलेला होता. आपले कर्ज माफ होईल या आशेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी महायुतीला भरभरून मते दिली. महायुतीच्या पारड्यात सत्तेचं पान हे महाराष्ट्रातील जनतेने टाकलं. आता मात्र कर्जमाफी होणार नाही व कर्जमाफीचा शब्द मी दिलेला नव्हता असं अजित पवारांनी सांगून सोसायटींचे आणि सहकारी बँकांचे थकलेले कर्ज कसे फेडायचे अशा विवंचनेमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी हा सापडलेला आहे. या विवंचनेतून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरू झालंय. वाशिम जिल्ह्यातील धनंजय गव्हाणे या शेतकऱ्याने अजितदादांनी कर्जमाफीच्या संदर्भात यू टर्न घेतल्याने पहिली आत्महत्या ही धनंजय गव्हाणेंनी ही महाराष्ट्रामध्ये केली आणि महाराष्ट्रामध्ये नंतरच्या काळात म्हणजे 3-3.5 महिन्याच्या काळात आत्महत्येचे लोन हे दिवसेंदिवस वाढतंय, ते वाऱ्यासारखं पसरतंय. एकच वादा अजितदादा आपण मात्र शब्दांचे पक्के आहोत अशी एकसारखी टिमकी हे अजितदादांचे समर्थक नेहमी हे करत असतात. परवा कोल्हापुरात भाषण करताना अजित पवार म्हणाले, मी आणि माझ्या पक्षाने कुठेही कर्जमाफीचे आश्वासन हे दिलेलं नव्हतं असं सांगून अजितदादा मोकळे झाले. दादा, कदाचित तुम्हाला आठवत नसेल, विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजित पवारांचा एकत्रित फोटोंची जाहिरात ही महायुतीकडून प्रसिद्ध झालेली होती. त्यामध्ये विकासासाठी महायुतीचा शब्द या मथाळ्याखाली शेतकऱ्यांची कर्जमाफी व शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15,000 रुपये देऊ असं त्या जाहिरातीच्या खाली छापलेलं होतं. या जाहिरातीत अजित पवार व त्यांच्या पक्षाचे घड्याळ चिन्ह हे छापलेलं होतं. मुद्दा या ठिकाणी असा निर्माण होतो की
अहो अजितदादा, तुम्ही म्हणता मी महाराष्ट्रातील जनतेला शब्द दिलेला नव्हता, पण सरकार म्हणजे ज्यांची धुनीभांडी तुम्ही करतात त्या तुमच्या मालकांनी राज्यातील जनतेला हे वचन दिलेलं होतं. हे मात्र तुम्हाला विसरता येणार नाही. दुतोंडीपणाबद्दल भाजपचे अग्रमानांकन अजूनही कुणाला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पटकावता आलेलं नाही. आता अजित पवार मात्र त्या अग्रमानांकामध्ये त्या लाईनमध्ये भाजपच्या जाऊन बसलेले हे दिसतात. त्यामध्ये ते शोभून देखील दिसतात. पीक कर्ज फेडता येत नाही म्हणून विदर्भातील एका शेतकऱ्याने आपल्या शरीरातील अवयव विकायला काढले. त्यामध्ये किडनी, मूत्रपिंड या अवयवांचा समावेश आणि त्याचं मूल्य हे जाहीरपणाने ते शेतकऱ्याने हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले. परंतु त्या शेतकऱ्यांचा असलेला निषेध आणि उपवास हा जरासा बाजूला ठेवूया. पण त्यातून मात्र जनतेचा असलेला आक्रोश आणि असंतोष आणि असलेली चीड ही त्यातून स्पष्टपणाने दिसते. पण वचननामा बनवताना तुम्ही आज जे म्हणतात की आम्ही शब्द दिलेला नव्हता कर्जमाफीचा, मग तुमची अक्कल ही शेण खायला गेली होती का? राज्यातील तिजोरीची अवस्था तुम्हाला माहीत असताना तुम्ही मात्र महाराष्ट्रातील भोळ्या बाबड्या शेतकऱ्याला भुलवण्याचं काम हे तुम्ही का केलं? याचं उत्तर हे महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी दिलं गेलं पाहिजे. दादा, तुम्ही पक्ष सोडून रक्तातील नात्यांशी बेईमानी करून उपमुख्यमंत्री झाला, अर्थमंत्री झाला, परंतु उन्हातान्हात राबणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणारा माझा शेतकरी हा कर्जमाफीच्या आश्वासनाला भुलून 31 मार्चला मात्र तो थकबाकीदार झाला. आमदार खरेदीसाठी व पक्ष फोडण्यासाठी राज्यकर्त्यांकडे अमाप पैसा आहे, पण दिलेले महाराष्ट्रातील जनतेला दिलेलं वचन पाळण्यासाठी हे राज्यकर्त्यांकडे पैसे नाही. महिलांना तुम्ही लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देणार होते, पण त्यासाठी नीलमताई गोऱ्हेंचं विधान समोर आले. नीलमताई असं म्हणतात की आम्ही 2100 रुपये देऊ, परंतु महिलांना 5 वर्ष थांबावं लागेल, असं गोरेताई म्हणतात. खरं म्हणजे राज्यातील जनतेने तुम्हाला मत देऊन खूप मोठी चूक या ठिकाणी केलेली दिसते आणि तशी पश्चातापाची भावना ही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील खेडूतांमध्ये ही निर्माण झालेली दिसते. हे मात्र अजितराव आणि तुमच्या महायुती सरकारचं खूप मोठं अपयश आहे. खूप मोठं काउंटडाऊन या ठिकाणी आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्हाला मात्र ते अपयश किंबहुना ती उतरण आणि तो जनतेचा जनक्षोभ तुम्हाला जाणवणार नाहीत. पण सर्व लोक ह्या गोष्टी लक्षात ठेवतात आणि वेळ आल्यावर मात्र ते व्याजासकट परतफेड करतात. फक्त सहन करणाऱ्याला माहीत असतं की फसवणुकीचा घाव हा किती खोलवर गेलाय. दादा, आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे आणि तुम्ही ती वारंवार बोलून दाखवतात. परवा देखील तुम्ही ती मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली, परंतु तुमच्या महायुतीतील असलेले सहकाऱ्यांनी मात्र तुमच्या विधानाची टिंगल उडवली. नरेश म्हस्के हे महायुतीतील एक घटक पक्षातील सदस्य आहेत. नरेश म्हस्केंनी अजितदादांची टवाळी करताना ज्यांनी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहिले त्यांना कधीच मुख्यमंत्री पद मिळालं नाही, अशी बोचरी टीका ही दादा तुमच्यावर नरेश म्हस्केंनी केली. तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं असं वाटणं हा एक तुमच्या दृष्टीने आजार बनलाय आणि त्यावर उपचार करणारे नागपुरातील रेशीम बागेमध्ये बसलेले आहेत. कारण अजितरावांची कुंडली ही रेशीम बागेमध्ये ही बंदिस्त केलेली आहेत. तरीही अजित पवारांना भारतीय जनता पक्षाचं हे लोढणं हे अजितदादांचं मनापासून स्वीकारेल असं जर कुणाला वाटत असेल, कुणी स्वप्नरंजनात वावरत असेल, तर त्यांनी ते खुशाल स्वप्न हे बघावं. अजित पवारांनी कोल्हापुरातील शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन मी दिलेलं नाही असं धडधडीत महाराष्ट्रातील जनतेला सांगितलं. अजितदादांचे सहकारी असलेल्या सुनील तटकरेंची विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीची एक पत्रकार परिषद ही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी अजितदादांना ती प्रतिक्रिया तटकरेंची ऐकवली. त्यामध्ये तटकरे असं म्हणतात की महायुतीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं विधान त्यामध्ये तटकरेंचं आहे. म्हणून हे विधान जेव्हा अजितदादांनी तटकरेंचं ऐकलं
त्यावर मात्र अजितदादांची यावर बोलण्याची प्रतिक्रिया दिसली नाहीत. परंतु यातून एक प्रश्न मात्र निर्माण होतो. ज्या तटकरेंनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील जनतेला हे आश्वासन दिलेलं होतं, ते तटकरे मात्र कुठल्या राष्ट्रवादी पक्षाचे आहेत याचा खुलासा हा अजितराव पवारांनी करायला हवा. आणि आज महाराष्ट्रात सरकारच्या या फसव्या धोरणामुळे, सरकारच्या या फसव्या आश्वासनामुळे शेतकरी आत्महत्येचं थैमान आणि नंगानाथ महाराष्ट्रात सुरू आहेत. उद्या जर महाराष्ट्रात भविष्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या या वाढत आहेत, किंबहुना त्याच्यामध्ये भर पडत आहेत. या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला मात्र राज्य सरकार हे जबाबदार असेल. आज बँकांनी कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरावर हे सर्रासपणाने जात आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 3 महिने ही वसुली थांबवावी अशी घोषणा ही कृषी मंत्री असलेल्या व एकेकाळी जिल्हा बँकेचे चेअरमन असलेल्या माणिकराव कोकाटेंनी एक बैठक घेऊन सांगितली. परंतु आजही वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला जातो. शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या जातात, जप्तीच्या नोटिसा पाठवल्या जातात. म्हणजेच मंत्र्यांच्या कुठल्याही शब्दाला जुमानायला प्रशासक तयार नाहीत. बँकांनी वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे न जाता थेट मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जावं. कारण त्यांच्या कर्जमाफीत जो विश्वासघात हा राज्यकर्त्यांनी केलाय, त्यामुळे त्यांची थकबाकी ही थकलेली आहेत. या देशामध्ये उद्योगपतींचं कर्ज माफ होतं. साखर कारखान्याला दिलेले आवाढव्य कर्ज, त्या आवाढव्य कर्जांचं व्याज हे माफ केलं जातं. परंतु शेतकऱ्यांच्या व्याजामध्ये सवलत दिली जात नाहीत. उद्योगपतींनी जर कर्ज बुडवले तर तो उद्योगपती हा देश सोडून जातो. परंतु साधी माझ्या शेतकऱ्याला जप्तीची नोटीस आली किंवा वसुलीची नोटीस आली तर तो शेतकरी आत्मसन्मानासाठी आपला देह हा सोडून जातो. हे या महाराष्ट्रातील, पुरोगामी महाराष्ट्रातील भयान असं वास्तव आहे. आणि ते वास्तव हे सरकारच्या धोरणाचं हा परिपाक आहेत. कारण घेतलेलं कर्ज बुडवण्याची शेतकऱ्याची नियत नाहीत. शेतकरी हा अत्यंत प्रामाणिक आहे. फक्त आसमानी आणि सुलतानी संकटामुळे तो मात्र पुरता बेजार आणि हातबल झालाय. म्हणून तो शासनाकडे मदत मागतोय. मदत यासाठी मागतोय कारण राज्य सरकारने आणि महायुतीने कर्जमाफीचं वचन हे महाराष्ट्रातील जनतेला दिलेलं होतं. परंतु सरकारची याबद्दलची नीतिमत्ता आणि नियत शेतकऱ्यांबद्दल साफ दिसत नाहीत. म्हणून तो याचकाच्या भूमिकेतून दिलेल्या शब्दांची आठवण म्हणून कर्जमाफीची मागणी करत आहेत. परंतु सरकार मात्र शेतकऱ्यांना गंडवण्यामध्ये हे सराईत यशस्वी या ठिकाणी झालेलं दिसतं. मित्रांनो, आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत, आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने नोंदवा. आज तुर्तास एवढेच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.